नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाकडून नुकताच एक असा निकाल आलाय ज्याने भारतात ओळख आणि न्याय याबद्दलची चर्चाच बदलून टाकलीये. तर आज आपण याच ऐतिहासिक निर्णयावर सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे नेमकं काय? तर सरळ शब्दात सांगायचं झालं तर आता मुलाला आईच्या जातीच्या आधारावर सुद्धा कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतं. आतापर्यंत कसं होतं की हे फक्त वडिलांच्या जातीवरूनच ठरायचं, पण आता या नियमात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल झालाय. आज आपण काय काय बघणार आहोत. तर हा ऐतिहासिक निर्णय काय आहे, त्याने परंपरेला कसं आव्हान दिलंय, यामागे असलेलं पुद्दुचेरीचं प्रकरण काय होतं, हा कायदा कसा बदलत गेला, आणि शेवटी समानतेच्या दिशेने हे किती महत्त्वाचं पाऊल आहे, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. ओके, तर सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. एक ऐतिहासिक निर्णय. बघूया कोर्टाने नेमकं काय म्हटलंय. तर या निकालाचे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आता अल्पवयीन मुलाला आईच्या जातीच्या आधारावर SC सर्टिफिकेट मिळू शकतं. हा निर्णय सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्यो बागची यांच्या बेंचने दिला आहे. आणि तिसरं, त्यांनी हे का केलं, तर ह्यामागचं कारण खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे कोणत्याही मुलाचं शिक्षण किंवा भविष्य अशा प्रशासकीय दिरंगाईमुळे धोक्यात येता कामा नये. बरं, आता प्रश्न असा आहे की हा निर्णय इतका मोठा का मानला जातोय. हे समजून घेण्यासाठी आपल्याला जुने नियम काय होते आणि आता काय बदललंय हे बघावं लागेल. हा बदल खरंच खूप मोठा आहे. बघा, पारंपरिकपणे काय व्हायचं, जात फक्त वडिलांकडून मुलामुलींकडे यायची. ही एक पितृसत्ताक चौकट होती. पण आता कोर्टाने मुलांचं हित, त्यांचं कल्याण याला प्राधान्य दिलंय आणि आईच्या ओळखीलाही तितकंच महत्त्व दिलंय. याचा परिणाम काय होणार, तर विशेषतः ज्या सिंगल मदर्स आहेत किंवा ज्यांची आंतरजातीय विवाह झाले आहेत त्यांच्या मुलांसाठी हा एक खूप मोठा दिलासा आहे. प्रत्येक मोठ्या निकालामागे एक कहाणी असते. हा निर्णयसुद्धा पुद्दुचेरीमधल्या एका केसमुळे शक्य झाला. चला ऐकूया त्यामागची संपूर्ण गोष्ट. ही गोष्ट आहे पुद्दुचेरीमधल्या एका आईच्या लढ्याची. ती हिंदू द्रविड समाजातील होती. तिने आपल्या 3 मुलांसाठी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. पण काय झालं, तहसीलदारांनी जुने नियम दाखवून तिचा अर्ज फेटाळून लावला. पण ती आई थांबली नाही. ती मद्रास हायकोर्टात गेली. तिथे निकाल तिच्या बाजूने मागला. तरीही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयानेही हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आणि त्या आईच्या संघर्षाला न्याय मिळाला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा बदल काही एका रात्रीत झालेला नाहीये. यामागे जवळपास 2 दशकांचा कायदेशीर प्रवास आहे. आपण हा प्रवास बघूया. 2003 मध्ये पुनीत राय प्रकरणात कोर्टाने एकदम कडक भूमिका घेतली होती की वडिलांची जातच निर्णायक असेल. मग 2012 मध्ये रमेशबाई नायका प्रकरणात कोर्टाने थोडीशी मवाळ भूमिका घेतली आणि म्हटलं की वडिलांची जात ही एक शक्यता आहे, पण तोच काही अंतिम नियम नाही. आणि आता आज या पुद्दुचेरी प्रकरणामुळे कोर्टाने मुलांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत आईच्या जातीलाही आधार म्हणून मान्यता दिली. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या सगळ्याचा नेमका अर्थ काय, हा निर्णय महत्त्वाचा का आहे. या निर्णयाचं सार सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वाक्यात आहे. ते म्हणाले, काळ बदलत आहे, मग आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र का जारी केलं जाऊ शकत नाही. किती साधा पण किती थेट आणि शक्तिशाली प्रश्न आहे हा. या एका प्रश्नातूनच सामाजिक बदलाची गरज स्पष्ट होते. तर याचे परिणाम काय काय आहेत. पहिलं म्हणजे यामुळे महिला सक्षम होतात. विशेषतः सिंगल मदर्स आणि ज्यांचे आंतरजातीय विवाह झाले आहेत त्यांना बळ मिळतं. दुसरं, मुलाच्या आयुष्यात आईच्या ओळखीलाही सामाजिक मान्यता मिळते. तिसरं, परंपरेपेक्षा मुलांचं शिक्षण आणि त्यांचं हित महत्त्वाचं मानलं जातंय. आणि चौथा म्हणजे सामाजिक न्याय आणि ओळख यावर एक देशव्यापी चर्चा सुरू झालीय. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जात निश्चितीचा जो मूळ आणि व्यापक कायदेशीर प्रश्न आहे तो अजूनही भविष्यातील निकालासाठी खुला आहे. तर जाता जाता हा निर्णय आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा करतो. हा निकाल खरंच भारतात वंश आणि ओळख याची व्याख्याच बदलून टाकेल का. या बदलत्या भारतात न्याय आणि समानतेचं भविष्य काय असणार आहे यावर विचार करायला लावणारा हा निर्णय आहे हे नक्की.